मिळेल फक्त सिंगल. सुपर 6च्या मॅचला सुरुवात झाली आहे. पहिलं षटक नाना कांबळे स्वतः संघाचे पुरस्कर्ते, संघाचे संघनायक, संघाचे सर्व काही आता गोलंदाजी मार्कमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. P1च्या पहिल्या षटकामध्ये 4 ओव्हरची मॅच. पहिल्या बॉलवरती सिंगल मिळाली आहे. प्रतीक जाधव काय खेळलाय प्रतीक जाधव या स्पर्धेमध्ये. ओ लोअर फुल टॉस ऑन साइडला तेजस गायकवाडचा तडाखा, बॉल सीमा पार, मिड विकेटला ठोकलाय षटकार. साठी बॅटिंग करणाऱ्या टीमचा बॅटिंग करणाऱ्या टीमनं रेफर केलं, पंचांच्या डिसिजनला चॅलेंज केलं आणि आता हा डिसिजन खऱ्या अर्थानं तिसऱ्या पंचांकडे सोपवला. टीव्ही अंपायर या ठिकाणी चेक करतात. केटीसी लाईव्हच्या माध्यमातून त्यांच्या टेक्निकल रूम मधून आपण हा डिसिजन या ठिकाणी चेक करतोय. निशू त्या ठिकाणी आहेत आणि आता बंटी दादा देखील जॉईन झालेत. केटीसी लाईव्ह म्हटल्यानंतर अगदी आपण पाहता क्लिअरिटी आणि क्वालिटी ती नेहमीच चांगली दिली आहे. एक कॅमेरापासून सुरुवात केली होती अजिंक्य पवार यांनी या खऱ्या अर्थानं फेअर डिलिव्हरी आणि तिथून मात्र त्यांचा तो प्रवास. आता एकाच वेळी 5 ठिकाणी स्पर्धा कव्हर करतात. ही खऱ्या अर्थानं आपण पाहताय ना की त्यांनी दिलेलं त्यांचं काम आणि त्यांची मेहनत आणि त्या मेहनतीतून खऱ्या अर्थानं ऑन साइडला हॅप ट्रॅकर फील्डर नाही आहे, बॅकहँड एरिया आहे बरोबर. अगदी आपण पाहताय नो मॅन्स लँड मध्ये बॉल, तोपर्यंत मिळेल एक सिंगल. शॉर्ट आर्म पुल करायचा होता, फटका मिस टायमिंग होता परंतु फिल्डरच नव्हते. धाव मिळेल इथून फक्त सिंगल. सिंगलने धाव फलक जाऊन पोहोचेल ते मात्र 8 धावा धाव फलकावरती आल्यात. पहिलं सत्र चालू आहे. बॅटिंग करते मिश्का 11. फुड्यामध्ये टाकलाय, लॉप केलाय, वाडीस लॉंग ऑफ मध्ये बॉल. फिल्डर आहेत त्या ठिकाणी, चांगली फेडिंग डीप मध्ये लॉंग ऑफला मिळेल आणखीन एक सिंगल. खऱ्या अर्थानं नाना कांबळे ज्यांच्याकडे क्रिकेटचा भरपूर अनुभव आहे, इतका प्रचंड अनुभव आहे आणि खऱ्या अर्थानं तो अनुभव या स्पर्धेच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं त्यांच्या टीमसाठी तो कामी देखील आला. इतकी चांगली गोलंदाजी P1च्या षटकामध्ये. ऑन साइडला पुन्हा एकदा टर्न केला, मिड विकेटला डीप मध्ये फिल्डर पोहोचतील तोपर्यंत बॉल पोहोचलाय सीमा पार. तेजस गायकवाडचा वार, मिळतील 4 धावा. चौकार. बुद्धिस्ट चषक ठेवलाय हो, आनंद झालाय मनाला. बुद्धिस्ट चषक ठेवलाय. थँक्यू डीजे थोडस लक्ष आपण देखील मॅच कडे ठेवा. फटका लॉंग ऑन मध्ये, 1 बाउन्स ओव्हर द रोप. चौकार. खतरनाक बॅटिंग, तेजस गायकवाड ऑन फायर नाव. काय जबरदस्त बॅटिंग केली पहिल्याच ओव्हर मध्ये. विस्फोटक आक्रमकरित्या मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना ताबडतोब फलंदाजी. P1च्या षटकामध्ये नाना कांबळे यांच्या विरोधामध्ये आक्रमण स्वीकारलंय आणि P1च्या षटकामध्ये अक्षरशः अगदी आपण पाहतोय पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल बॅटिंग करत असताना एका ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. एका ओव्हर मध्ये धावा आल्यात मिश्का 11 टीमच्या 17 धावा, बिनबाद 17 धावा धाव फलकामध्ये पाहायला मिळतात. आक्रमक सुरुवात आपल्या टीम साठी. तेजस गायकवाड म्हटल्यानंतर अगदी आपण पाहताय टेनिस क्रिकेट मधील, कर्जत टेनिस क्रिकेट मधील अगदी आपण पाहताय ऑलराऊंडर म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. अगदी नामवंत खेळाडू या स्पर्धेमध्ये तुम्हाला खेळताना पाहायला मिळतात. बराचसा प्रेक्षक वर्ग खऱ्या अर्थानं आपण पाहता या मैदानावरती तेजस गायकवाडचा खेळ पाहण्यासाठी आलाय आणि अगदी आपण पाहताय बराचसा प्रेक्षक वर्ग केटीसी लाईव्हच्या माध्यमातून देखील आपण पाहताय जॉईन झालाय आणि आमचे कुणालजी गायकवाड सर यांच्याकडनं अगदी आपण पाहताय 2 षटकार मारायचे कोणत्याही फलंदाजानं आणि लगेच 300 रुपयाचं कॅश प्राइज घ्यायचं आहे. तेजस गायकवाड मैदानाच्या आतमध्ये. प्रतीकचा हा फटका अगदी आपण पाहता चॉप केले बॉलला. बॉल चालला डीप कव्हर मध्ये, फिल्डर आहेत, चांगली फीडिंग मिळेल एक सिंगल. तेजस गायकवाड मैदानाच्या आतमध्ये खेळतात आणि या स्पर्धेचा थीम सॉन्ग जो खऱ्या अर्थानं आपण सध्याच्या घडीला या स्पर्धेच्या माध्यमातून ऐकतोय तो थीम सॉन्ग खऱ्या अर्थानं आपण पाहताय तेजस गायकवाड यांचे पिताश्री, त्यांचे वडील चंद्रकांतजी गायकवाड यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं लिहिलं देखील गेलं आणि त्यांच्याच आवाजामध्ये ते तो आपण
स्वांग या ठिकाणी ऐकतोय, परंतु इथे स्विचचा फटका. स्विच आहे, स्वीट आहे. धावा मिळतील 4. तेजस गायकवाड थांबायचं नाव घेत नाहीये, ठोकतोय चौकार. डीजे मास्टर प्रतीक शिंदे गोलंदाजीसाठी आपण पाहताय आणि त्याच्या विरोधामध्ये स्विचचा फटका. दुधारी तलवार, ठोकलाय चौकार. ओ लोअर फुल टॉस ऑन साइडला, हवे के संग संग घटा के साथ साथ बॉल सीमा पार. तेजस गायकवाडचा वार, आणखीन एक षटकार. कर्जत बौद्ध समाजाचा झाला या बोलबाला. कर्जत तालुक्यात बौद्ध समाजाचा झाला या बोलबाला. थँक्यू. 28 जावा. काय जबरदस्त थीम सॉन्ग आपण ऐकताय. चंद्रकांतजी गायकवाड साहेब मनापासून धन्यवाद. लेफ्ट हँड गोलंदाज ओव्हर द विकेटने गोलंदाजी करतायत, सॉरी राऊंड द विकेटने गोलंदाजी करतायत आणि त्यांचा बरोबर अगदी आपण पाहताय टर्नच पकडलाय आणि त्याच्या विरोधामध्ये तेजस गायकवाडनं देखील आक्रमण केलंय. प्रतीक म्हटल्यानंतर इकॉनॉमिकल आणि त्याच्याच विरोधामध्ये आता धावा एकवटल्या जात आहेत. धावसंख्या एकंदरीत टीमची पाहायला मिळते 29-29. पुन्हा एकदा चॉप केलाय. प्रतीक जाधवचा खेळ इतका आवडलाय ना, जबरदस्त बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये करतोय. फिल्डिंग मध्ये चुकी, बॉल जाईल सीमा पार. प्रतीक जाधवच्या बॅट मधून आलाय चौकार. आता खऱ्या अर्थानं ते लय मध्ये आले, ती लय पकडले त्यांनी देखील. अगदी टायमिंग नुसार अगदी आपण पाहता इथे संगीत त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. धन्यवाद त्यांचं देखील व्यक्त करूया. आणखीन एक चौकार आला तर अगदी आपण पाहताय फटका लॉब केला लॉंग ऑनला. फिल्डर आहे डीप मध्ये, धाव मिळेल फक्त सिंगल. शेवटच्या बॉलवरती सिंगल आली आणि सिंगल आल्यानंतर धावफलक आता जाऊन पोहोचेल ते मात्र 34 जावा धावफलकावरती आल्यात. 2 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. 34 जावा धावफलकावरती 4 ओव्हरची मॅच आहे. 4 षटकांचं क्रिकेट म्हटल्यानंतर शॉर्ट टर्म क्रिकेट, जलद गतीचं क्रिकेट. धावा तर बनवायच्याच असतात पहिल्या सत्रामध्ये आणि इथे धावा बनवल्यात. धावांची लुटमारच केली आहे. सम्यक 11 टीमचा खऱ्या अर्थानं 2 प्रामुख्याचे गोलंदाज आणि दोनही गोलंदाजांवरती इतके तुटून पडलेत हे दोनही फलंदाज. परंतु विशेष कौतुक यासाठी असेल ना प्रतीक जाधवचं की आपला प्रतिस्पर्धी, आपल्या खऱ्या अर्थानं जो पार्टनर आहे त्याच्या बॅट मधून चांगले स्ट्रोक येत आहेत. मग अशा वेळी त्याला जास्त स्ट्राईक देणं हे महत्वाचं आहे आणि ते काम महत्वाचं मैदानाच्या आतमध्ये करतोय प्रतीक जाधव. जबरदस्त बॅटिंग. प्रतीक जाधवनं पहिल्या दिवसामध्ये काय बॅटिंग केली होती, दर्जेदार बॅटिंग अगदी आपण पाहताय प्रतीक जाधवनं केली होती. पहिली मॅन ऑफ द मॅच, पहिली नव्हे तर बॅक टू बॅक 2 मॅन ऑफ द मॅच त्या प्रतीक जाधवला मिळाल्या होत्या आणि तोच आता ऑन स्ट्राईक आहे. परंतु गोलंदाजी मार्कवरती ज्यानं याच मैदानावरती प्रॅक्टिस केली आहे, याच गावाला बिलॉंग करतोय. विकेट हॅट्रिक साठी 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. फटका लॉब केलाय, घुटना टेक, सिक्सर देख, लॉंग ऑन, सीमा पार, षटकार. षटकाराला, षटकारानं धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 40. यावेळी फ्लिक केलाय, दिशा दिली आहे आणि मात्र दशा देखील घडली आहे. बॉल सीमा पार, जिथे फटका जाईल तिथे धावा मिळतात 4. चौकार.
स्ट्राईक रोटेशन झाली आहे. पुनश्च एकदा तेजस गायकवाड ऑन स्ट्राईक आलेत. तेजस गायकवाड अगदी स्ट्राईक वरती आल्यानंतर धावसंख्या जाऊन पोहोचले ती 45. 45 धावा. मिश्का 11 टीमच्या पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करते. काय तगडी बॅटिंग लाईनअप, ताबडतोब विस्फोटक आक्रमकरित्या मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना दोन्ही फलंदाज. परंतु सम्यक 11 टीमला कमबॅक हवाय, कमबॅक करावा लागेल. ओ फुल टॉसच दिलाय, फुल टोल वसूल केलाय, ठोकलाय तेजसनं आणखीन एक षटकार. आणखीन एक आला तर कुणालजी गायकवाड यांच्याकडून आपण पाहताय 200चा कॅश प्राइज येणार का. ओ आडव्या पाठनं स्वतःला झोकवून दिलाय आणि बॉलला सरळ पाठवलंय मिड विकेटला सीमा पार. तेजस गायकवाडचा आणखीन एक वार, ठोकलाय षटकार. ज्या बाईक्स इथून येत आहेत, बाईक्स वाल्यांना विनंती आहे बाईक आणू नका, कारण की कॅमेऱ्याच्या वायर, वायफायच्या वायर खाली आहेत. आपण बाईक तिकडे लावा, आपल्याकडे पार्किंगची उपलब्धता आहे, त्याच्यामुळे बाईक तुम्ही पुढे आणू नका. तेजस गायकवाड साठी देखील 200. हो यावेळी ऑन साइडला अलॉंग दी कार्पेट बॉल निघाला डीप मध्ये, त्या ठिकाणी आपण पाहताय चांगली फिल्डिंग मनीची, परंतु 2 धाबा मिळतील. 2 धाबा मिळतील इतका वेळ तर आहे. 2 धाबा आल्या, 2 धाब्यांना धावफलक आता जाऊन पोहोचलाय. 58 धाबा धावफलकावरती. 3 ओव्हरचा खेळ समाप्त झाला. प्रत्येक गोलंदाजाचा बरोबर समाचार त्या ठिकाणी घेतलाय. दोन्ही बॅट्समनचा आपण इंडिव्हिज्युअल देखील स्कोर सांगूया. आमचे केटीसी लाईव्ह, त्यानंतर आमचे साहिल, हे दोनही खऱ्या अर्थानं जे आमचे स्कोरर आहेत, एक ऑफिशियल स्कोरर आहेत, एक डिजिटल स्कोरर आहेत. दहा बॉल मध्ये 40 धावसंख्येवरती बॅटिंग करतोय तेजस गायकवाड आणि प्रतीक जाधव 8 बॉल मध्ये 19 धावसंख्येवरती बॅटिंग करतोय तो प्रतीक जाधव. काय पार्टनरशिप झाली आहे, भागीदारी असावी तर अशी. जणू काही मैदानाच्या आतमध्ये आता वीरेंद्र सहवाग आणि सचिन तेंडुलकर यांच्यामध्ये नेहमीच होणारी पार्टनरशिप ती आता मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतीये. दोघांमध्ये असलेलं खऱ्या अर्थाने कोऑर्डिनेशन आपल्याला पाहायला मिळत आहे. दोघांच्या मध्ये अगदी आपण पाहताय आखो या आखो में ते इशारे होत आहेत. सन्माननीय प्रभाकरजी देशमुख, त्यानंतर गणेशजी देशमुख या ठिकाणी उपस्थित झालेत आणि तुषार देखील या ठिकाणी आलेत. त्यांचं देखील आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष आणि मनपूर्वक स्वागत करतोय. बुद्धिस्ट चॅम्पियन ट्रॉफी 2026 या स्पर्धेमध्ये आलेल्या तमाम क्रिकेट रसिकांचं, आमच्या मान्यवरांचं स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही सहर्ष स्वागत करतो. या ठिकाणी अगदी आपण पाहताय मान्यवर उपस्थित झालेत, त्यांचं पुनश्च एकदा सहर्ष स्वागत. एकंदरीत धावा धावफलकामध्ये आपल्याला पाहायला मिळतात मिश्का 11 टीमच्या 58-10 मध्ये. ओ इथून अगदी आपण पाहताय शॉट थर्डमॅनला फील्डर आहे, डायरेक्ट हिट करण्याचा चान्स, बॅकअप नाहीये. अमोलला माहिती आहे, अमोलनं बॉल हातातच ठेवलाय. अमोल म्हटल्यानंतर त्याला माहिती आहे बॅकअप नाहीये, त्याच्याकडे गती आहे. बॉल जर का स्टंप वरती हिट केला आणि जर स्टंपला निशाणा साधला नाही तर सरळ सीमारेषा गाठेल. त्यानं मात्र हिट केलीच नाही. एक धाव आली आहे चालेल, परंतु एक्स्ट्रा नको, कारण की धावसंख्या आता धावफलकावरती आले. वन 61 धावा धावफलकावरती आल्यात. मिश्का 11 टीमच्या 10 मध्ये 40 वरती बॅटिंग करतोय. ओ फटका सीमा रेषेच्या पलीकडे, ठोकलाय षटकार.
कुणालजी गायकवाड जे खऱ्या अर्थाने या मुख्य व्यासपीठावरती आहेत आणि त्यांचं सॉन्ग तुम्ही सध्या ऐकताय. जबरदस्त आवाज त्यांच्या माध्यमातून आपण पाहताय या स्पर्धेच्या ठिकाणी. ओ फटका दूरवरून केलाय, बॉल सरळ चाललाय, काउ कॉर्नर, सीमारेषेच्या पलीकडे. बुद्धिस्ट चॅम्पियन ट्रॉफी 2026 पर्व पहिल्या मधील तिसरा अर्धशतक झळकावलाय तेजस गायकवाड, मॅन फ्रॉम नेरळ दैवली. पठ्यानं अर्धशतक जबरदस्त बॅटिंग केली आहे. विस्फोटक आक्रमकरित्या सुरुवातच केली, साठच चांगला मिळाला आणि त्याच्यानंतर मात्र त्याच्या बॅट मधून आला तो अर्धशतक. अगदी आपण पाहता बॅट उंचवली आणि मात्र प्रेक्षकांचं अभिवादन देखील स्वीकारलं. वेल बॅटिंग तेजस गायकवाड. ओ फटका, आणखीन एक ऍक्शन रिप्ले, बॉल सीमा पार, आणखीन एक षटकार. षटकार आला, षटकारानं धाव संख्या तर अगदी फ्लाय होती आहे, वेगानं पुढे चालली आहे. 69 धावा धाव फलकावरती. महेशजी गायकवाड संघाचे पुरस्कर्ते यांच्याकडनं 500 रुपयाचं कॅश प्राइज असेल. तेजस गायकवाड साठी कुणालजी गायकवाड यांच्याकडनं देखील 200 रुपयाचं कॅश प्राइज आहे. आणि तदनंतर आपल्या ऋतिक जाधव साठी देखील आपण पाहताय त्या ठिकाणी 200 रुपयाचं कुणालजी गायकवाड यांच्याकडनं कॅश प्राइज आहे. कुणाल गायकवाड यांनी खऱ्या अर्थानं आपण पाहताय बक्षिसांची खैरातच केली आहे. चेक बॉल द्या, सम्राट युवक मंडळ नेरळचे सन्माननीय अध्यक्ष आदरणीय प्रशिकजी शिवणकर, त्याचबरोबर उपाध्यक्ष आदरणीय रवींद्रजी लवंगे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचबरोबर आदित्यजी सदावर्ते साहेब हे सुद्धा उपस्थित आहेत. सर्वच प्रतिष्ठित मान्यवरांना विनंती आहे की आपण आपल्या या मुख्य धम्म मंचावरती येऊन विराजमान व्हायचं आहे. या ठिकाणी आपण पाहतोय आपले सम्राट युवक मंडळ, खरं तर आपल्या नेरळचे सर्वच प्रतिष्ठित मान्यवर मंडळ या ठिकाणी उपस्थित होते. प्रशिकजी शिवणकर साहेब आहे, त्यांच्या समवेत आपण पाहतोय अनेक सारे प्रतिष्ठित मान्यवर या ठिकाणी. मला असं वाटतं MTRS ग्रुप अँड फाउंडेशन या संघाला सपोर्ट करण्यासाठी, कारण तुषारजी गायकवाड आणि सौरभजी कांबळे यांनी पुरस्कृत केलेला MTRS फाउंडेशन ग्रुप अँड फाउंडेशन हा संघ खेळताना पाहायला मिळणार आहे. अर्धशतकीय खेळी आपण पाहतोय तेजस गायकवाडच्या बॅटमधून पाहायला मिळाले आणि त्यानंतर मात्र जेल देऊन या ठिकाणी बाद होतोय.